आणि मंडळी मी आता आलोय या ठिकाणी जिथे शब्द थांबतात आणि फक्त वा असं म्हणून वाटतं. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम कलाकृती आणि या कलेची एक सगळ्यात जास्त रहस्यमय गोष्ट एक तुम्हाला सांगतो. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सो आजचा जो ब्लॉग होणार आहे, आज मी आलो इकडे देशपांडे गार्डनला आणि इथं होणार आहे तस्करी हात जी की एक्झिबिशन चालू झाले. त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र नाही, कर्नाटक, ओडिसा, गुजरात भरपूर ठिकाणीवरून इकडे लोक आलेले आहेत आणि एक हँडक्राफ्ट एक्झिबिशन आहे. आणि काल पण आपण ब्लॉग केला होता, काल होता कारीगर बाजारमध्ये. सो कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असाल, जर बघितला नसेल तर आईवरती क्लिक करा आणि कालचा ब्लॉग बघा. ओके, कालचा ब्लॉग पण असाच आहे, पण दुसऱ्या प्लेसवरचा होता, पुण्यामधलाच होता. सो लवकरात लवकर बघा तो ब्लॉग, लाईक पण करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण आज आपण इथं आलोय तर न टाइम वेस्ट करता आपण आजचा ब्लॉग चालू करूयात. ओके, स्टे ट्यून, चालू करूयात आजचा ब्लॉग. ओके, तर मंडळी मी आलोय आता आपल्या पहिल्या स्टॉलमध्ये आणि इथं तुम्ही बघू शकता, त्याला गोंद पेंटिंग असं म्हणलं जातं. आणि ही कला जी आहे ही थेट आली आहे मध्य प्रदेशातून. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आता वळूया आपण दुसऱ्या स्टॉलला. मंडळी हे काय सबकी चुना अनारदाना जमला काय नशिबानली कर राहतील राव आताचे. लाकडीची सगळी खेळणी आहेत. आमच्या टाइमला तर सगळं लाकडाचे गिल्ली दांडू आणि क्रिकेट बॅटच होत्या. मंडळी बघू शकता तुम्ही या स्टॉलवर सगळीकडे चेहरे आहेत. म्हणजे एक्सप्रेशनचं सगळं अनलिमिटेड पॅकच आहे. बघू शकता तुम्ही. कुठं फिरवायचा कॅमेरा मला काय कळलं नाही. सगळीकडे रंगबिरंगी स्टॉल दिसायलेत. कोणत्या अँगलला कुठं घ्यायचं काय. मी माझं इकडं आलेलं बरं. ये मी पण आलो इथं. 500 का माल सस्ते में, 500 का माल सस्ते में, 10 का 20, 10 का 20, 10 का 20, 50 के 100, 50 के 100, 10 का 20, 10 का 20, 10 का 20. अरे ही सगळं उरसात असतं यायला. आमच्या उरसात लोक घेत नाहीत, तिथे येऊन कसं घ्यायला इतकी स्वस्त आहेत. अरे काय राव मंडळी, कालच्या पण बाजारमध्ये सगळं लेडीज साठी, सगळं हाऊस होल्ड साठी. अरे माणसासाठी काय आहे का नाही जेंट्स? उठलं सुटलं सगळं. लेकरांच्या पण वस्तूला सगळं उडण करून टाकले. केलंय ती केले, लेकरांसाठी पण घेऊ शकत नाही, एवढं महाग केले. बाकी तर सगळं लेडीजच आहे इकडं. कुर्ता असू द्या, कपडे राहू द्या, सगळं राहू द्या. त्यांची ज्वेलरी काय ती इमिटेशन ज्वेलरी आहे. पुन्हा नंतर त्याच्या हातातले बँगल्स आहेत. पुन्हा नंतर कपडे आहेत. काय सगळं आहे. जेंट्ससाठी तर काय, जेंट्सला तर तिकडे बाहेरच कपडे अडकून दिलेले आहेत. स्टॉल एक पण लागणार नाही जेंट्ससाठी. अहो दादा काय मंडळी, इथे एक शो आहे, बघू काय बाजार बघा. हो गर्दी बघा तुम्ही, गर्दी बघू शकतात. जो व्यक्ती त्या कॅटेगरीमध्ये असतो ना, त्या प्लॅटफॉर्मवर असतो ना, त्यालाच माहित असते त्या आर्टची कदर काय आहे, ते लोक काय करतात. ते आपल्याला इतक्या लवकर अशा गोष्टी काही समजत नाहीत, पण तुम्ही ह्या गोष्टी बघचाल ना, तुम्हाला या गोष्टी समजायला लागल. आणि गोष्ट खरं सांगू का, गोष्ट पैशाची येत नाहीये की हे जे थांबलेत ना, की त्यांच्या समोर तुम्ही 100 रुपये टाका, 500 रुपये टाका. गोष्ट पैशाची येत नाहीये, गोष्ट रिस्पेक्टची येते. आणि गोष्ट त्या आर्टला रिस्पेक्ट देण्याची येते, की ते काय आर्ट करताय, तुम्हाला काय समजतंय त्या आर्टच्या बाबतीमध्ये. सो गोष्ट तिची येते. पुणेकरांनो, ह्या गोष्टी कधी तर अशा गोष्टी बघायला भेटतात. हे असं सहजासहजी बघून जाऊ नका की फक्त ही वुडन आहे किंवा ही डान्स करताय किंवा असं परफॉर्मन्स व्हायलाय. गाईज ह्या गोष्टी ना खूप एक्सपेन्सिव्ह आहेत एक गोष्ट बघण्यासाठी. या गोष्टी पर्टिक्युलर स्टेटमध्ये ना या गोष्टीचा लय मान आहे. तरी सगळ्या गोष्टी एकत्र जर तुम्हाला दिसाल्यात ना, तर लय चांगली गोष्ट आहे. मंडळी आता आपण इथं मधात एंट्री करू. अजूक मदत आहे, भरपूर आहे. ये तवे गरम भाजीपाल्याला भाजी बनवायला द्या. भांड्या पोरांची सगळ्यात गरजेची गोष्ट इथे भेटली मला आता. धूप चमकी है जहां से टडंग टडसा नहीं, ढक ढक ढक
मंडळी इथं बघू शकता तुम्ही, मी आता या स्टॉलला आलोय. एक साधारण एक नॉर्मली फ्रेम आहे, पण त्याच्यावर जी लाकडाने जी कारागिरी केलेली आहे बघू शकता, किती बारीक न बारीक डिटेल टाकलेले आहेत त्या फ्रेम मध्ये. मंडळी माझी फेवरेट जागा, बाजार असो का कुठं पण असो, एक्झिबिशन असो, माझी फेवरेट जागा म्हणजे फूड कोर्ट. अरे वा, लेकरांना पण खेळायला येतं. नाही, आपण आपलं फोकस फूड कोर्ट वर करूयात. बघायचं तर काय काय खायला भेटते. ठीक आहे. नवीन चाट आहे काय काय? दौलत की चाट. अच्छा, स्वीट होती जी. स्वीट आहे का? दे दो, एक दे दो. 200 200 रुपये की जी. आईला 200 रुपयाला चाट आहे. ये एक कैसा है? एक 200 रुपये की प्लेट है बाबू. मंडळी 200 रुपयाची चाट आहे. 200 रुपये बघा. बघूया कशी आहे 200 रुपयाची चाट. थोडीशी म्हणजे या 200 रुपयामध्ये काय सांगतो, केकची वरची जी क्रीम असते का पांढरी, ते टाकलेली आहे आणि बिस्किटाचा चुरा केला आणि वरी दिला. गाईज, आपलं बजेट संपलेलं आहे. 200 रुपयाची सुरुवातीच्या चाट मध्येच आपले पैसे गेलेले आहेत. वाटलं असं 40-50 रुपयाला असन. रेट बघू शकता तिथं. गोलगप्पे 100 रुपयाला, हे दुबईवरून आलेत. पापडी चाट 150 रुपये ऑस्ट्रेलियावरून. आलू टिक्की गुजरातवरून. पावभाजी 200 रुपये. हे जे आहे हे इम्पोर्टेड आहे, हे इथं बनवली जात नाही, इथं एक्झिस्टच नाही आहेत ह्या गोष्टी. मंडळी, तुम्ही या गाड्यांच्या बाहेर जावा. या गाड्यांच्या बाहेर तुम्हाला 20 रुपयाला पाणीपुरी भेटेल, 30 रुपयाला भेळ भेटेल, तुम्हाला पावभाजी 60-70 रुपयाला भेटेल. त्याच्यामुळे काळजी करू नका, बिनकामाचे पैसे खर्च करू नका. इथं बाहेर जावा. नको बाबा, इथं तर आता आवडा विचारायचं पण नको मला. पाणीपुरीची किंमत बघूनच मला कळाले. मंडळी, इथं तर मी आता आवळ्याच्या पण किमती विचारणार नाहीत, माहिती का. मागच्या ब्लॉग बघितला असेल तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळालं असेल. 550 रुपयाला अर्धा किलो, 1500 रुपयाला 1 किलो अशा आवळ्याचे हिने पॉकेट सांगत होते. आता हिथं जर आलं आणि हिथं जर किमत्या जर विचारला तर मग अवघडच आहे. हिथं तर 2000-3000 रुपयाला आवळीच्या पॉकेटात जातील. नाही, पण मला काल एक ते आवळ्याचं बघून एक लय मोटिव्ह कळालं की किती गोष्ट एक्सपेन्सिव्ह राहू शकते ही. त्याच्यामुळे मीच आता मार्केटमध्ये जाऊन आवळी घेणार आणि घरात मुरंबा बनवणार आहे. अरे वा, अजून एक शो चालू झालाय. बघूयात आपण. जस्ट आता शो झाला आणि एक गोष्ट सांगतो, टीव्ही मधले गाणे बघून आणि साक्षात गाणे असे समोरून ऐकून ना लय फरक आहे यार, लय फरक आहे. मी जेव्हा असं आता समोर जेव्हा बघत होतं का ना गाणं, मला समजत नव्हतं की नेमकं काय एक्सप्रेस करावं, कसं करावं. मी असं एकट्यामध्ये गाण्यामध्ये फुल गुंतून होतो. बाई खरं आहे, अरे वरचिट आहे हे असल्या गोष्टी ना. पुणेकरांनो आहे ना, तर लवकरात लवकर बघून घ्या या गोष्टी. ही मुवमेंट विसरू नका, हे मुवमेंट घालू नका तुम्ही, खरंच मला सांगतो. मंडळी, मी इथं आर्ट आणि हस्तकलेसाठी आलो होतो, पण आता स्नान अनुभव अपग्रेड झालाय बहुतेक. तुम्ही बघू शकता इथं गाढवाच्या दुधाचे साबण, उंटाच्या दुधाचं साबण पण इथं आहे आणि त्या दुधाचे फेस मास्क पण आहेत. मंडळी बघा तुम्ही. मंडळी, काल सारखा बांगड्यावाला वापस अजून इथं आहे. इधर भी बांगडेवाले हे.
आणि मंडळी, मी आता आलोय या ठिकाणी जिथे शब्द थांबतात आणि फक्त वा असं म्हणून वाटतं. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम कलाकृती. पण खास गोष्ट एक सांगतो, ही पेंटिंग नाही, ही एक एम्ब्रॉयडरी आहे जी की 20 कलाकारांनी मिळून 600 तासांची मेहनत या एकाच फ्रेममध्ये दिसते. मंडळी, आता ब्लॉग एंड करायची बारी झालेली आहे. तुम्ही मला सांगा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काल पण ब्लॉग केला होता, कालच्या ब्लॉगची लिंक वरी टाकलेली आहे. आणि काहीच एक गोष्ट सांगायची आहे, खरं ही प्लेस खूपच वर्थ इट आहे आणि ही 9 तारखेपर्यंतच आहे. तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर लवकरात लवकर या जागेवरती या. डिस्क्रिप्शनमध्ये मी माहिती देऊन टाकतो, सो बघा ती. पण आता ब्लॉग एंड करूयात आपण. सो बाय, सायुनारा. भेटूयात आपण अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये.